मला वाटतं आंदोलनाचं थोडी दिशा बदलत चाललेली आहे. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला स्पष्टपणे आरक्षणाचे सर्व बाजू क्लिअर केलेल्या आहेत. त्यांनी एवढे लाखो कुणबी समाजाच्या नोंदी काढल्यात. त्यांना जे सर्वे करायचा होता तो 3.5 लाख कर्मचारी लावून त्यांनी सर्वे केलाय. आणि काही लोक ह्या आंदोलनाला भरकटण्यासाठी मग हे दिलेलं आरक्षण टिकणार नाही, मागचे 2 आरक्षण आता कसे रद्द झाले. त्या टायमाला सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की मराठा समाज हा मागास कसा याचे पुरावे द्या, आणि ते त्यावेळेला ते सरकार देऊ शकलं होतं. म्हणून या सरकारने त्या 3.5 लाख लोकांना बरोबर घेऊन हा सर्वे पूर्ण केलेला आहे. म्हणून आम्हाला जो आत्मविश्वास आहे की हे जे आरक्षण आहे हे 10% आरक्षण हे टिकणार आहे. मुळामध्ये कुणबी समाजाला मिळालेल्या नोंदीमुळे त्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत. तो एक महत्वाचा निर्णय मला वाटतं गेल्या 40 वर्षात जो झाला नव्हता तो या सरकारने घेतलेला आहे. आता 10% आरक्षणाचा नाही टिकणारच नाही. अरे टिकणार नाही, काला शिंदे साहेब बोलले की कसं टिकणार नाही ते तरी सांगाल का नाही. परंतु या लोकांना कसं तरी त्यांना त्यांची माती भडकवायचं काम काही लोक करतात, जाणून बुजून करतात. मी जरांगे पाटलांना सुद्धा विनंती करणार आहे, तुम्हाला सरळ सरळ मुख्यमंत्र्यांशी बोलता येतं, तुम्ही बोलू शकता. मग हे जे काही आरोप प्रत्यारोप आहेत, ज्यांच्यावर आपल्याला आरोप लावायचे किंवा ज्यांच्याबद्दल आपल्याला काही शंका असेल त्यांच्याशी चर्चा करा ना. चर्चा करून मार्ग निघत नाहीत का? चर्चा करून हेच मार्ग काढले पाहिजेत. आणि मला वाटतं तेवढी आपण सर्वांनीच कुणालाही वेटीस न धरता आपण यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे, त्याने तो कसा वापरायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, जे आरक्षण दिलं ते टिकणारं असणार आहे आणि ते टिकलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस हे सगळं करतायत, त्यांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. एकनाथ शिंदेची माणसं आणि अजितदादांची देखील 2 आमदार आहेत, त्यांना काहीतरी गेम करायचा आहे, एन्काउंटर करायचं आहे असा देखील आरोप केलाय. खास करून एक प्रवक्ता देखील त्यामध्ये असल्याचं ते वारंवार बोलतात आणि आजही त्यांनी तसं म्हटलंय. असं काही नाही, हा कुणीतरी गैरसमज पसरवत आहेत. कुणाला जीवे मारणं हे काय खेळ आहे का? पोर खेळ आहे? एखादं आंदोलन चालवायचं आणि त्याच्यामध्ये एखाद्याला आपल्याला खतम करायचं ही हुकुमशाही किंवा हे ज्याला आतंकवाद ज्याला म्हणतात ते कोणी करणार नाही. त्याच्याबद्दल निश्चिंत राहावं. त्यांना जर आणखीन काही असं वाटत असेल तर संशयाची जर नावं जरी सांगितली तर सरकार त्यांच्यावर कारवाई निश्चित करेल. सलाईन मधून विष देण्याचा डाव होता म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं असं नाही. हायकोर्टाने सांगितलेलं त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. जेव्हा हायकोर्टाने सांगितलं तर त्याचे असलेले डॉक्टर हे पूर्णपणे चेक करूनच त्यांना कोणताही ट्रीटमेंट देतात. एखादी साधी गोळी जर द्यायची असली ना तर ती चेक केल्या जाते. चेक केल्याशिवाय त्यांना गोळी सुद्धा देता येत नाही, नाहीतर ती सरकारची सुद्धा जबाबदारी त्याच्यात येते. म्हणून असं कोणी जर गैरसमज पसरवायचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांना सांगत असेल, कृपया तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर आपला डॉक्टर असेल किंवा इतर कोणी असेल संबंधित त्यांना बरोबर घेऊन केलं पाहिजे. तुमच्या जीवाला धोका हो असं सरकारने कधीही पाऊल उचलणार नाही आणि कुणालाही ते करता येणार सुद्धा नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मराठा आरक्षणासाठी भांडतो त्या टायमाला त्याला कुठेही इजा पोहोचता कामा नये ही सरकारची भूमिका आहे. 10% आरक्षण स्वीकारलं नाही म्हणून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर दात धरला असं त्यांचं म्हणणं. नाही, असं डूक वगैरे धरायचा काही प्रश्न येत नाही. काही लोकांमध्ये गैरसमज झाले, मी वारंवार सांगतोय. परंतु हे टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. म्हणून त्याच्यासोबत डूक धरणे वगैरे असे गैरसमज कृपया मनात आणू नका. काल बिना नंबरची एक इनोवा आली होती गावामध्ये, 10 जणांचे नंबर घेऊन गेले असं सुद्धा आरोप. पकडली पाहिजे होती ना, पोलिस स्वाधीन केली पाहिजे होती. आपल्याला ज्याच्यावर शंका येते ना ती गाडी पकडून पोलिस ताब्यात घेतली पाहिजे होती. पोलिसांनी चौकशी केली असती ना. आता गाडी निघून गेली, आता आली कधी गेली कधी याचं सीसीटीव्ही फुटेज असेल त्या भागातलं, निश्चित पोलिसाकडे त्याची माहिती असेल. म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्याची कोणाची असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर त्या या हेतूने आले असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे आमची सुद्धा मागणी आहे. त्यांच्या विरोधात जी कालपासून पत्रकार परिषद घेतली, बावस्कर असेल किंवा ती महिला असेल, ती सर्व फडणवीस म्हणजे अप्रत्यक्षरित्या सरकारनं
अशा प्रकारची ती माणसं उभा केली आहेत. म्हणजे हा सरकारचा ट्रॅप आहे असं जरांगे पाटील स्पष्ट बोलत आहेत. नाही, आम्ही असे ट्रॅप वगैरे लावायच्या भानगडीत पडत नाही. आम्हाला त्यांच्या अंतर्गत गोष्टीमध्ये काही घेणे देणं नाही. आम्ही त्या कोणी काय बोलावं, कोणी काय प्रेस घ्यावी याच्याशी आमच्या सरकारचा काहीही संबंध नाही. त्यांनी आरोप एकमेकावर जे करतायत त्यांचं आणि सरकारने फूस लावलं, ट्रॅप केलं, हे अत्यंत चुकीचं आहे. हे असे भूमिका कधीही एकनाथ शिंदे साहेब घेणार नाही हे अख्खा समाजाला माहिती आहे. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आरोप लावण्यापूर्वी त्यांच्यावर विश्वास ठेवा. हे छोट्या गोष्टी, हे ट्रॅप लावणे, हे करणे, एकमेकावर प्रेस घेणे, एकमेकाला चिखलफेक करणे, याच्याने मिळणार काय? समाजामध्ये दुहीच माजेल आणि दुही माजू नये हे सरकारची सुद्धा भूमिका आहे. म्हणून असे ट्रॅप वगैरे लावायचं काम आम्ही कधी करणार नाही आणि आमच्याकडून ते शक्य होणार. स्पष्ट उत्तर होय. जे नेहमी वारंवार त्यांचे सहकारी त्यांच्यावर आरोप करतायत की हे जे आंदोलन आहे याच्यामागे कुणीतरी वेगळं आहे. आज एकूणच जे वातावरण बनतंय किंवा ते चिघळवलं जात आहे, तर याच्यामध्ये खरंच तुम्हाला असं वाटतं का की खरंच यामागे काही आहे? हे बघा, आता बोलणं धाडसाचं ठरेल. आजच्या घडीला कुणावरही आरोप करणं थोडंसं धाडसच ठरेल. मग त्याचा गैरसमज, अर्थाचा अनर्थ काढला जाईल. म्हणून मला वाटतं याच्यावर आता कोणतंही भाष्य करणं उचित नाही. पण सरकार आपापल्या पद्धतीने त्याची निश्चितच इन्क्वायरी करेल आणि याच्या मागे जो कोणी असेल तो उघडपणे सर्व समाजासमोर येईल. दिशा बदलत चालली असं तुम्ही म्हटलंय, कोणत्या दिशेने चाललंय? नाही, आता हे जरांगे पाटील आता सागर बंगल्यावर जात आहे असं तुमच्या माध्यमातून कळालं. आवश्यकता नाही, तुम्ही फोन उचला, शिंदे साहेबांना काय झालं ते एकदा विचारून घ्या तुम्ही, किंवा त्यांना सांगा, ते तुम्हाला फोन करतील. आताच्या घडीला असं आरोप प्रत्यारोपाचा हा वेळ नाहीये. समाज तुमच्याकडे आशेने पाहतोय. त्यावेळेला त्या आंदोलनाची दिशा बदलता कामा नये. आंदोलन हे आपल्या आरक्षणाचं आहे, हा राजकारणाचा आखाडा नाही. म्हणून त्या पद्धतीनेच आपलं आंदोलन गेलं पाहिजे. एकाने पत्रकार परिषद घेतली, त्याला यांनी उत्तर दिलं, त्यांनी त्याला उत्तर दिलं. त्यामुळं आंदोलनाची दिशा बदलते असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून आपण ज्या भूमिकेवर पहिल्यापासून आहात त्या भूमिकेला कुठेतरी छेद दिल्याचा प्रयत्न होतो. म्हणून असं होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यामागे कोणी दिसतंय तुम्हाला राजकीय हे सगळं असं, त्यामुळे हे सगळं सुरू आहे? आज कसं सांगू शकतो आपण? आज आपण सांगू शकत नाही. परंतु जर असेल नसेल तर काही दिवसांतर उघड पडेल. या गोष्टीमध्ये कोणीही जरी इंटरनल काही करत असेल तर ते जास्त दिवस लपणारं नाही, ते कधी ना कधी उघड पडेल. नाही, सरकारला त्याची आवश्यकता वाटत नाही. आज सरकार आरक्षण कसं मिळेल या भूमिकेकडे त्यांचं लक्ष आहे आणि या बाकी गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने रखडले गोखले पुलाचे लोकार्पण एक सोडून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा. आम्ही कोणतं काम कधी करायचं याची जाणीव आम्हाला आहे. तुम्ही म्हणाल त्या टायमाला एखाद्या पुलाचं उद्घाटन किंवा थांबवणं हे आम्हाला जमणार नाही. जे 2.5 वर्षात रखडलेली कामं होती ते आता सर्व मार्गी लागले, याची पोटदुखी यांना आहे. म्हणून आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा 2.5 वर्षामध्ये काय तुम्ही झकमारी केली किंवा काय कामं केली हे लोक थोडं एकदा जनतेला सांगा. 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 4 कामाची नावं सुद्धा सांगू शकत नाहीत तुम्ही काय दुसऱ्यावर आरोप करतात. म्हणून अशा चिल्लर आरोपाला आम्ही एवढं गांभीर्याने घेत सुद्धा नाही. सुप्रिया सुळे 9 दिवस मतदारसंघात तळ ठोकून आहेत. लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंतून जोरदार प्रचाराला सुरुवात त्या ठिकाणी केली. मतदारसंघ आताच आठवला का? अजितदादाच्या जीवावर निवडून येत होत्या त्या टायमाला त्यांना जमलं नाही. परंतु आता अजितदादा तिथे नाहीत हे म्हणल्यानंतर त्यांना मतदारसंघामध्ये थांबणं क्रमप्राप्त झालेलं आहे. मी काय जरांगे पाटलाला आवाहन करणार आहात एक प्रवक्ता म्हणून सरकारच्या वतीने? मी माझ्यातर्फे जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना एवढी विनंती करणार आहे, एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी तुम्ही जी आंदोलनं सुरू केली त्या दिवसापासून तुम्हाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. त्यांनी दरवेळेला पॉझिटिव्ह घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. 40 वर्षात ज्यांनी कुणीही या नोंदी काढल्या नव्हत्या त्या नोंदी त्यांनी काढलेल्या आहेत. हे तुम्हीही मान्य करतात. आता मराठा समाजाचं सर्वेचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर झाले याची कबुली आपण स्वतः देतात. म्हणून आता जे काही 10% आरक्षण सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी टिकवणारं आरक्षण दिलेलं आहे. कृपया त्याच्यावर विश्वास ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.